अंजली दमाने खोटे आरोप करतायत, त्याच अंजली दमान्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार वेळ देतात, एंटरटेन करतात, कागदपत्र तुम्ही घेतात, मग हे काय? अच्छी बात आहे. त्यांच्यावर आरोप करत होते, आज त्यांच्या दारावर जावं लागतंय. म्हणजे माझ्या लीडरवरती आरोप केलेले जे खरे ठरले नाहीत, माझ्याच लीडरकडे माझ्या बाबतीत माझ्या आरोपाची कागदपत्र घेऊन जावं लागतं. माझ्या दृष्टीने ठीक आहे ना. सत्ताधारी पक्षातली लोक याच्या मागे आहेत का असं आपल्याला वाटतं का? कारण सर्वाधिक जे आरोप होत आहेत ते सत्ताधारी आमदारांकडनं होत आहेत आणि सातत्यानं हे जे प्रकरण चिघळवलं जात आहे हे त्यांच्याचमुळे होत आहे. मीडियासमोर तेच येऊन बोलत आहेत. एक माझं म्हणणं हे की सत्ता पक्षातले, माझ्या पक्षातले आणखी जे कोणा तुम्हाला माहिती आहे, मी माझ्या पार्टीच्या प्लॅटफॉर्मवर येऊन, पार्टीच्या डायसवर येऊन मी स्पष्टपणानं पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या समोर जे काय चाललंय ते सगळं सांगितलेलं आहे. राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना, दोन्हीही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना जे जे काय चाललंय ते पण मी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचं राजकारण आणि एखाद्याला म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या प्रकरणात गोवायचं आणि त्याची बदनामी करायची, हे राजकारणात जे आज करतायत त्यांना वाटत असेल की फार अवघड काम आपण केलेलं आहे. पण यातनं जर मोकळं पडलं, ह्या संवैधानिक पदावरून जर मोकळं पडलं तर मग काय सारखेच आहेत. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.